माघ महिन्यातील शुक्ल चतुर्थीचा दिवस हा गणेश जयंती म्हणून साजरा केला जातो. हिंदू धर्मियांच्या मान्यतेनुसार माघी चतुर्थीचा हा दिवस गणपती बाप्पाचा जन्मदिवस आहे. गणेश जयंतीचा हा दिवस विनायक चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी म्हणूनही ओळखला जातो. गणपतीचे एकंदरीत 3 अवतार मानण्यात येतात. या तिन्ही अवतारांचे जन्मदिवस वेगवेगळे आहेत. पहिला वैशाख पौर्णिमेचा पुष्टपती विनायक जयंतीचा दिवस, दुसरा भाद्रपद शुक्ल चतुर्थीचा पार्थिव गणेश जन्मदिवस आणि तिसरा माघ शुक्ल चतुर्थीचा श्री गणेश जयंतीचा दिवस. 14 विद्या 64 कलांचा अधिपती असलेला गणपती बाप्पाचा माघ महिन्यातील जयंती उत्सव आजपासून सुरू होत आहे. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील विनायक चतुर्थी श्री गणेश जयंती म्हणून ओळखली जाते. हा उत्सव माघी गणेश उत्सव म्हणून साजरा केला जातो. भाद्रपद महिन्यातील चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा केल्यानंतर गणपतीला उकडीच्या मोदकांचा नैवेद्य दाखविला जातो. तर माघी गणेश उत्सवात गणपतीला तिळाच्या लाडवांचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे. माघी गणेश जयंती ही तिलकुंद चतुर्थी म्हणूनही ओळखली जाते. भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थी अर्थात गणेशोत्सव जेवढ्या मोठ्या सार्वजनिक आणि घरगुती स्वरूपात साजरा केला जातो त्या तुलनेत माघे गणेशोत्सवाचे महत्त्व कमी आहे. काही जण घरीच गणपतीची मूर्ती आणून पूजा करतात, तसेच काही ठिकाणी तो सार्वजनिक स्वरूपात साजरा केला जातो. गणपतीने राक्षसांना मारण्यासाठी 3 वेळा अवतार घेतला असे म्हटले जाते. पहिली वेळ म्हणजे वैशाख शुक्ल पौर्णिमा, त्याला पुष्टीपती विनायक जयंती म्हणतात. या दिवशी पिठाचा गणपती करून त्याचे पूजन केले जाते. दुसरी वेळ म्हणजे भाद्रपद शुक्ल चतुर्थी, जी गणेश चतुर्थी म्हणून ओळखली जाते. या दिवशी मातीच्या मूर्तीचे पूजन केले जाते. हे पूजन म्हणजे एक प्रकारची पृथ्वीची पूजा असते. भाद्रपद महिन्यात शेतात धान्य तयार होत असते, त्याप्रती कृतज्ञता म्हणून पृथ्वीची पूजा केली जाते. तर तिसरा दिवस म्हणजे तिसरी वेळ माघ शुक्ल गणेश जयंती. या दिवशी धुंडीराज व्रत करण्यास सांगितले आहे. त्याबाबत स्कंद पुराणात एक कथा आहे. या दिवशी गणेशाने नरांतक राक्षसाला ठार मारले. त्यासाठी त्याने कश्यपाच्या पोटी विनायक नावाने अवतार घेतला. म्हणून ही माघी गणेश जयंती म्हणजेच माघी गणेशोत्सव म्हणून सर्वत्र साजरी केली जाते. या दिवशी उपवास करून धुंडीराज गणेशाला तीळ व साखरेचा मोदक करून अर्पण करायचा असतो. एक वेळ उपाशी राहून या दिवशी जागरण करायचे असते. महाराष्ट्रात काही घरांमध्ये या दिवशी 1.5 दिवसांचा भाद्रपद गणेश चतुर्थी प्रमाणेच गणरायाचे आगमन होते. त्यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व आहे. यंदा ही माघी गणेश जयंती 13 फेब्रुवारी 2024 या दिवशी आहे. माघ शुद्ध चतुर्थी या तिथीला गणेशाचे तत्व हे नेहमीच्या तुलनेत सहस्रपटीने कार्यरत असते असे मानले जाते. त्यामुळे गणेश भक्तांसाठी हा महत्त्वाच्या दिवसांपैकी एक आहे. या चतुर्थीच्या दिवशी बाप्पाच्या नैवेद्यामध्ये तिळाचा समावेश अधिक असतो. मोदकही तीळ आणि गुळाच्या मिश्रणाचे केले जातात. गणपती बाप्पा हे देवांचे अधिपती असल्याने कोणतेही शुभ काम सुरू करण्यापूर्वी गणरायाची पूजा करण्याची पद्धत आहे. गणेश जयंतीच्या दिवशी हळद किंवा सिंदूर यांनी गणेश मूर्ती बनवण्याची देखील काही ठिकाणी पद्धत आहे. या गणपतीची विधिवत पूजा करून त्यांचे दुसऱ्या दिवशी विसर्जन केले जाते. पूजा विधीमध्ये या दिवशी सकाळी स्नान करताना तिळाच्या पेस्टने मसाज करून आंघोळ केली जाते. गणेश भक्तांसाठी खास असलेल्या या दिवशी घरगुती स्वरूपात गणेश पूजन केले जाते. ज्या व्यक्ती गणेश जयंतीला गणपती बाप्पाची पूजा आराधना करतात त्यांना संपूर्ण वर्षभराचे गणेश चतुर्थीच्या व्रताचे फळ मिळते अशी धारणा आहे. या व्रतामुळे घरात सुख, शांती, समृद्धी वाढते. आपले मनोकामना पूर्ण होतात अशी गणपती बाप्पाच्या भाविकांची धारणा आहे. जर तुम्हीही बाप्पाचे भक्त असाल तर या माघ शुक्ल चतुर्थीला गणपती बाप्पाची आराधना करून वर्षभराच्या चतुर्थीचे फळ नक्कीच मिळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रपरिवारासोबत देखील शेअर करू शकता. तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सर्वांच्या मनोकामना बाप्पा पूर्ण करोत. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.